आयुरा अस्वस्थ होत त्याने डॉक्टरांना बोलवायला सांगितलं. आराध्याने लगेच डॉक्टरांना बोलावलं. इथून पुढे डॉक्टर लगेच आले आणि त्यांनी आयुषला चेक केलं. त्यांनी आयुषला लगेच इंजेक्शन दिलं. आपल्या सिनियरना बोलवलं. आयुषला सिनियर डॉक्टरांनी चेक केलं, त्याला औषध दिलं. उद्या MRI रिपोर्टवर सगळं अवलंबून होतं. आयुष पुन्हा शांत झोपला. त्याला पहाटे जाग आली ते डोकं हलकं दुखत होतं त्यामुळेच. आराध्य दादा, आयुषने हळूच आवाज दिला. त्याच्या जवळच्याच बेडवर आराध्य झोपला होता. तोही दिवसभर कामावरून थकून येत होता, त्यामुळे गाढ झोपला होता. सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यामुळे आयुष आजारी जरी असला तरी त्याला कामाला जायलाच हवं होतं, कारण हॉस्पिटलला खर्च कमी होणार नव्हता. मेडिक्लेम होता म्हणून बरं, नाहीतर पैसे जमवता जमवता पुरे वाट झाली असती. आज आयुषला हॉस्पिटलमध्ये 3 दिवस होऊन गेले होते. आराध्य दादा, आयुषने पुन्हा आवाज दिला. तसा आराध्य जागा झाला. आयुष, काय झालं? आराध्य घाबरत उठला होता. दादा, माझं डोकं दुखतंय, आयुषने सांगितलं. थांब, मी डॉक्टरांना बोलवतो, म्हणत आराध्याने बेल वाजवली. डॉक्टर आले, त्याला पुन्हा चेक केलं, त्याला पुन्हा इंजेक्शन दिलं आणि निघून गेले. आयुषला थोडं बरं वाटलं. 9 वाजता रिपोर्ट आले तसे डॉक्टर आयुषकडे आले. आज माधवी लवकर आली होती. आई आल्यावर आराध्य निघून गेला होता घरी. अवनी, आराध्याची बायको, आज डबा घेऊन येणार होती. घरचं सगळं तीच करत होती, त्यामुळे तिला आयुषला बघायला यायला वेळच मिळाला नव्हता. म्हणूनच ती आज थोडा वेळ काढून नाश्ता आणि डबा सगळंच घेऊन येणार होती. डॉक्टर येऊन माधवीला भेटले. आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, डॉक्टर माधवीला म्हणाले. पण त्यांच्या या वाक्याने माधवीला धडकीच भरली. आता नेमकं डॉक्टर काय सांगतील ह्या विचारानेच ती बिचारी घाबरली. तिने मान हलवून होकार दिला खरा, पण पाय लटपट करायला लागले होते. इतक्यात अवनी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिला बघून माधवीला साक्षात देवच आला असा भास झाला, कारण या क्षणी तिला कोणाच्या तरी आधाराची गरज होती आणि अवनी अगदी योग्य वेळी हजर झाली होती. माधवी तिला बघून लगेच पुढे झाली. आई, काय झालं? अवनीने माधवीच्या पडलेला चेहरा बघून विचारला. अवनी, अगदी वेळेत आलीच बघ, डॉक्टरना काहीतरी सांगायला बोलवत आहेत, चल आपण जाऊ, माधवी म्हणाली. पण माधवीला घाबरलेलं बघून अवनीने स्वतःच जायचं ठरवलं. आई, मी बघते काय म्हणतात डॉक्टर, तुम्ही भाऊजींजवळ बसा. अवनीने आणलेली नाश्त्याची आणि जेवणाची पिशवी टेबलवर ठेवत म्हणाले. अवनी स्वतःच डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेली. डॉक्टर, काय बोलायचं होतं? मी पेशंट आयुषची वहिनी आहे, तुम्ही मला सांगू शकता काय आहे ते? अवनी शांतपणे म्हणाली. तसे डॉक्टरांनी तिला बसायचा इशारा केला. तशी ती समोरच्या खुर्चीवर बसली. डॉक्टर तिच्याकडे बघत म्हणाले, बघा, MRIचा रिपोर्ट आला आहे. त्यात मेंदूच्या जवळ म्हणजे 1 इंच जवळ ब्लड क्लॉट आहे. हा याआधी आपल्याला दिसला नसेल, कारण तेव्हा त्याच्यावर जास्त प्रेशर पडला नसेल, पण लाईटली डॅमेज असेल. नंतर त्यावर प्रेशर पडून पडून ब्लड जमा झालं असेल, त्यामुळे त्यांना आता सतत डोकं दुखत आहे. डॉक्टर चेहरा सिरियस करून बोलत होते. अवनी घाबरली होती, पण चेहऱ्यावर तिने तसं दाखवलं नव्हतं. डॉक्टर, आपण काय करू शकतो? हा ब्लड क्लॉट औषध गोळ्यांनी कमी होऊ शकत नाही का? अवनीने धीर करून विचारलं. शक्यता खूप कमी आहे, म्हणजे नाच्या बरोबर, कारण ब्लड क्लॉट मोठा आहे आणि तो वाढत असावा, म्हणून त्यांचं दुखणं वाढत असणार. ते असंच वाढत राहिलं तर आपल्याकडे जास्त वेळही राहणार नाही, कारण तो क्लॉट मेंदूच्या आजूबाजूला प्रेशर निर्माण करत आहे, त्यामुळे परिणामी मेंदूवर प्रेशर येत आहे.
म्हणून ऑपरेट करावं लागेल असं मला वाटतं. तुम्ही हवं तर सेकंड ओपिनियन घेऊ शकता. तुमच्याकडे वेळ आहे अजून. पण त्यांना हा त्रास वाढत राहिला तर मात्र तुम्हाला लवकर निर्णय घ्यावा लागेल, डॉक्टर म्हणाले. ओके, ठीक आहे. मी माझ्या घरच्यांशी बोलून सांगते तुम्हाला, अवनी म्हणाली आणि तिथून माधवीकडे यायला निघाली. काय करायचं ती विचार करत होती. तिने चालता चालता आराध्यला कॉल केला. अहो, थोडं बोलायचं होतं. कुठे आहात तुम्ही? अवनीने आराध्याचा अंदाज घेत विचारलं. निघालोच आहे कामाला. आराध्य घड्याळ घेता घेता अवनीला म्हणाला. तुम्ही हॉस्पिटलमध्ये याल का? अवनीने विचारलं. काय ग? काय झालं? आयुष बरा आहे ना? आराध्याने घाबरून विचारलं. आपल्या लाडक्या भावाची काळजी खूप होती त्याला. बरे आहेत ते, पण डॉक्टरने रिपोर्ट बद्दल सांगितलं आहे. त्यांच्या डोक्यात ब्लड क्लॉट आहे असे डॉक्टर म्हणाले. तुम्ही इथे याल का? आपण सर्वांनी बसून बोलू. बाबांना पण येताना घेऊन या, अवनी म्हणाली. बाबांना नको, आई आहे ना, बस त्यांना टेन्शन नको. निधीला घेऊन येतो, आराध्या अवनीला म्हणाला. ओके, ठीक आहे. या तुम्ही. मी आधी आईंकडे जात नाही, तुमची बाहेर वाट बघते, अवनी म्हणाली आणि माधवीकडे न जाता हॉस्पिटलच्या एंट्रन्सवर आराध्याची वाट बघत उभी राहिली. आराध्य तयारच होता. निधी आज तसंही जाणार नव्हती कामाला. तिने लगेच तयारी केली आणि आराध्यसोबत तीही हॉस्पिटलला पोहोचली. हॉस्पिटलमध्ये आराध्य पोहोचताच अवनी पुढे झाली. डॉक्टरांनी जे जे तिला सांगितलं होतं ते ती अवनीने आराध्य आणि निधीला सर्व सांगितलं. सगळेच 2 मिनिटं टेन्शन मध्ये आले. काय करावं कुणालाच कळत नव्हतं. आपण एकदा डॉक्टरांना भेटूया का? आराध्य म्हणाला. हो, ठीक आहे, अवनी म्हणाली. ते सगळे पुन्हा मिळून डॉक्टरला भेटले. ऑपरेशन करावं लागणार हे कन्फर्म झालं तसे सगळे आयुषकडे आले. आता आयुष उठला होता, पण त्याला डोकं दुखू लागलं होतं. तो डोकं पकडूनच सुटला. त्याला असं डोकं पकडलेलं बघून आराध्यने पुढे होत आयुषला विचारलं. आयुष, काय होतंय? आराध्याचा आवाज ऐकून आयुषने बघितलं तर सगळेजण जमले होते. अरे दादा, तू गेलास नाही कामाला? आयुषने विचारलं. नाही, आराध्य म्हणाला. का, काय झालं? आयुषने विचारलं. एक काम आलं तर नाही गेलो कामाला, आराध्यने सांगितलं. सध्या तरी त्याला खरं सांगणार नव्हते. ओके, आयुष म्हणाला आणि त्याने पुन्हा डोकं पकडलं. काय होतंय? आराध्यने पुन्हा आयुषला विचारलं. माझं डोकं परत दुखायला लागलं आहे. सुचतच नाही काय करायचं. एवढं का दुखत असेल? आयुषला शेवटी शंका आलीच. आत्ता त्याच्याशी बोलणं गरजेचं होतं. आराध्य आयुष जवळ जाऊन बसला. आयुष, तुझ्याशी बोलायचंच होतं मला, आराध्य त्याचा हात हातात घेत म्हणाला. काय? आयुष उठून बसत म्हणाला. रिपोर्टमध्ये तुझ्या डोकं दुखण्याचं कारण कळलं आहे, आराध्य म्हणाला आणि थोडासा पॉज घेतला त्याने. तसा आयुष सरळ बसला. आराध्य त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभाव वाचत होता. काय आलं सांग मला, मी नाही घाबरत. काय म्हणाले डॉक्टर? इंटरनल डॅमेज किंवा ब्लड क्लॉट वगैरे काही दाखवलं आहे का? तर मी नाही घाबरत. इन्शुरन्स आहे ना? ऑपरेशन होऊ शकतं ना? आयुषने विचारलं. आयुषला इतकं प्रॅक्टिकल बघून आराध्य रिलॅक्स झाला. त्याने डॉक्टर काय म्हणाले ते सर्व आयुषला सांगितलं. लवकरच ऑपरेशन करायचं एकमताने सर्वांनी ठरवलं. सुगंध रात्री रडत रडतच झोपली. आई उठवायला आली नव्हती आज. रोज एवढ्या तिने सुगंधाला आवाज देऊन उठवलं असतं, पण काल सगळं बघता आईने सुगंधाला वेळ दिला होता. सकाळी उशिराच जाग आली तिला.
तेव्हा तिच्या कानावर मोबाईलचा आवाज आला. बघितलं तर समीर दादाचा कॉल होता. हा दादा बोल. तिने झोपालेल्या आवाजातच बोलली. सुगंध अजून उठली नाहीस? समीरने विचारलं. नाही, जागच नाही आली, सुगंधाने सांगितलं. अगं आज कामाला जायचं नाही का तुला? समीरने सुगंधाला विचारलं. आज सुट्टी टाकली होती मी, सुगंधा आळसावलेल्या आवाजातच म्हणाली. एक काम कर, तयार हो आणि खाली ये, मी तिथे येतोय. समीरने सुगंधाला तयार होऊन खाली बोलावलं. का रे दादा? सुगंधाला कारण माहीत करून घ्यायचं होतं. अरे आहे एक काम, तू ये खाली, समीर जरा वैतागतच म्हणाला. ओके. सुगंधाने फोन बाजूला ठेवून लगेच फ्रेश व्हायला गेली. बाहेर येऊन तिने आईला आपण बाहेर जात असल्याचं सांगितलं. आई, मी दादासोबत बाहेर जाते, दुपारी बाहेरच जेवून येईल, आज कामाला सुट्टी सांगितली आहे. सुगंधाने एका दमात आईला सगळं सांगितलं होतं. दादा कुठे घेऊन जाईल माहित नव्हतं, पण एक मन आयुषला भेटायला अधीर झालं होतं. म्हणून कदाचित दादा आपल्याला तिकडेच घेऊन जाईल असं वाटत होतं सुगंधाला. ती तयार होऊन खाली आली आणि दादाला फोन लावतच होती की तिला दादा दिसला. सुगी ये लगेच. तशी सुगंधा येऊन समीरच्या मागे बसली बाईकवर. दादा कुठे जातोय? सुगंधाने पुन्हा विचारलं. बघ कुठे जातोय ते, तिथे गेल्यावर कळेल तुला, समीर म्हणाला. तशी सुगंधा गप्प बसली. एका हॉटेल समोर समीरने बाईक थांबवली. सुगंधा कन्फ्यूज झाली होती. आता हॉटेलमध्ये का आणले मला? दादा पण आईसारखा विचार करत नाही ना? कोणत्या मुलाला भेटायला तर नाही ना बोलावले? सुगंधा विचार करतच समीरच्या मागे बसूनच होती. बाईक थांबवून पण सुगंधा उतरत नाही म्हणून समीरने सुगंधाला आवाज दिला. सुगी उतर. हा म्हणत ती घाई करत उतरली. समीरने बाईक एका साईडला लावून हॉटेलमध्ये घुसला तशी सुगंधही त्याच्या मागून आत आली. एका टेबल जवळ जाऊन समीर बसला आणि फोन काढून त्याने एक कॉल केला. पोचलोय आम्ही, तू कुठे आहेस? समीरने विचारलं. सुगंधा समीरलाच बघत होती. हा येतोय 10 मिनिटात, ट्रॅफिक लागलं आहे, समोरून रिप्लाय आला. सुगंधाला ऐकायला आला. ती आवाज ओळखायचा प्रयत्न करत होती, पण काही नीट ऐकायला आला नाही. समीरने दोघांना तोपर्यंत चहा मागवला. दादा आता तरी सांगशील कोण येणार आहे? सुगंधाने विचारलं. कळेल, समीर म्हणाला आणि मोबाईल मध्ये चाळत बसला. सुगंधा चहा पिता पिता एकदा समीरकडे तर एकदा एंट्रन्स कडे बघत होती. 10 मिनिटं होत आली असतील की तिला एक आकृती हॉटेलच्या एंट्रन्स कडून त्यांच्याकडे येताना दिसली. चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. कोण असेल? सुगंधा विचार करत होती. तुम्हालाही प्रश्न पडलाय ना? अंदाज लावून सांगा कोण असेल ते, बघूया तुम्हाला ओळखायला येते का? टू बी कंटिन्यू. तो माणूस नेमका कोण आहे हे जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका. पुढे येणारे भाग तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे. धन्यवाद.